आंबेगाव विधानसभा हा गेली 35 वर्ष दिलीप वळसे पाटलांसाठी बालेकिल्ला मानला गेला आहे। मात्र कुणामुळे तर शरद पवारांमुळे हे सर्व शूत आहे। मात्र यंदा शरद पवारांनीच दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात रणशिंग फुंकलेलं आहे आणि दिलीप वळसे पाटलांचेच गेली 32 वर्ष निकटवर्तीय मानले जाणारे देवदत्त निकमांनाच शरद पवारांनी थेट वळसे पाटलांच्या समोर उभं केलेलं आहे। आणि इथं सभा घेत शरद पवारांनी थेट वळसे पाटलांवर गद्दारीचा शिक्का सुद्धा मारला। त्यामुळेच राज्याचं लक्ष या विधानसभेकडे लागलेलं आहे। परंतु गेली अनेक वर्ष या मतदारसंघाचं वृत्तांकन करणारे हे मातब्बर पत्रकार आत्ता आपल्यासोबत आहेत। त्यांच्यासाठी खरंच यंदाची विधानसभा ही वेगळी होती का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर सर, तुम्ही गेली 8 विधानसभा आधी कव्हर केली आहेत, ही 9वी तुमची विधानसभा आहे। म्हणजे वळसे पाटलांपेक्षा एक अधिकची टर्म तुम्ही या ठिकाणी पत्रकारिता करताय। तुमच्यासाठी ही थोडी वेगळी होती यावेळची विधानसभा? सर, यावेळेस निवडणूक अशी झाली, एकाच तालमीत तयार झालेल्या 2 नेत्यांची एकमेकाच्या विरोधात ही निवडणूक झाली आणि पहिल्यांदा पवार साहेब दरवेळेला वळसे पाटील यांना विजयी करा असं आवाहन करतात। ते यावेळेस सभेमध्ये त्यांनी शेवटच्या भाषणाच्या टप्प्यामध्ये वळसे पाटील यांच्यावर गद्दार हा शिक्का मारला। आता हे मारल्यानंतर टाळ्या वाजल्या गेल्या, पण त्याचे परिणाम मात्र उलटे होत गेले। जसं आपल्याला माहिती आहे, लोकसभा निवडणूक होती आणि लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पवार साहेबांवर काय टीका केली हे मी आता सांगत नाही। अतिशय वेगळ्या पद्धतीने टीका केली आणि जनतेने तसा काहीसा परिणाम इथं एक झाला आहे। दुसरं म्हणजे इथली निवडणूक प्रामुख्याने डिंबे धरणाला जो बोगदा होणार आहे त्या भोवतीच इथं फिरत आहे सध्या, आणि त्या बोगद्याला विरोध करण्यासाठी मी पवारांची साथ सोडण्याचं वळसे वारंवार सांगत होते, पण त्यांच्या मागं अनेक इन्क्वायऱ्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांनी पवार साहेबांना सोडलं। हा देवदत्त निकम व त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो प्रचार केला होता तो प्रचार जनतेत पसरवण्यात ते सुरुवातीला यशस्वी झाली होती, ही वस्तुस्थिती आहे। पण ज्यावेळेस वळसे पाटलांनी सांगितलं एका सभेमध्ये का जर मला कुठलीही नोटीस असेल तर ती समोरच्या उमेदवारांनी आणून दाखवावी, मी ह्या क्षणाला जाहीर सभा घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेतो, त्यामुळे तो मुद्दा उडाला। दुसरा मुद्दा त्यांनी केला का बोगदा वगैरे होणार नाही, हे सगळं चाललंय ते त्यांच्या सोयीसाठी चाललंय, त्यालाही वळसे पाटलांनी फार सडेतोड उत्तर दिलं। आणि त्यापेक्षा सांगता सभेमध्ये त्यांच्या ज्या पूर्वा कन्या वळसे पाटील आहेत त्या मैदानात उतरल्या आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगितलंय, केवळ आणि केवळ मी जो अजितदादांना साथ दिली ते माझ्या 7 लाख लोकांच्या निष्ठेसाठी शेतकऱ्यांच्या केलेलं आहे। एका व्यक्तीच्या निष्ठेपेक्षा मला 7 लाख शेतकऱ्यांची निष्ठा महत्त्वाची आहे। आणि जर मी वर गेलो आणि मी जर जाग्यावर राहिलो असतो, माझं पाणी गेलं असतं, मला समाधान वाटलं नसतं। ही भावनिक साथ घातली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने वातावरण फिरलं। खरं तर सुरुवातीपासून या विधानसभेत एक प्रचार होता, तो डिंबे धरणातून जो बोगदा घेऊन जाणार आहेत कर्जत जामखेड या भागाला, आणि त्याच अनुषंगाने विरोधकांकडून एक प्रचार केला जात होता की ईडीची चौकशी, त्यानंतर सीबीआयची चौकशी, याच्यामुळे वळसे पाटील तिकडे गेले। हे 2 मुद्दे शरद पवारांच्या सभेनंतर थोडेसे मागे पडले आणि एक भावनिक किनार लागली, कौटुंबिक किनार या प्रचाराला लागली होती। असं नाही म्हणता यायचं, मुख्य शेवटच्या 10 दिवसात हा बोगद्यावरच विषय झाला, परंतु पवार साहेबांनी केलेल्या त्यांच्या जाहीर सभेत बोगद्या या विषयावर पवार साहेब एकही बोलले नाही। परंतु मी मागील 20 वर्षापासून निवडणूक कव्हर करतोय, पण यंदाच्या निवडणुकीत 18 ते 25 वयोगट या वयातील मतदान 38,100 आहेत। ते ज्या ठिकाणी मतदान करतील त्या दिशेने यावेळेचं राजकारण पुढे जाईल। परंतु पवार साहेबांनी जे एक उल्लेख केला की गेली अनेक वर्ष त्यांच्या पत्नी असतील प्रतिभा पवार ज्या आहेत त्या या ठिकाणी यायच्या, मात्र त्यांनी घरी न जाता थेट त्या भीमाशंकरच्या दर्शनाला गेल्या। म्हणजे वळसे पाटलांना त्यांनी नाकारलं असं या ठिकाणी त्यांनी जो मुद्दा मांडला। खरंच कौटुंबिक नातं या दोन्ही कुटुंबात नाहीये? ते कौटुंबिक नातं असू शकेल, पण ते वैयक्तिक पातळीवर असू शकेल, पण सध्या राजकारणाचा माहोल आहे त्यामुळे ते त्यांनी ते शब्द वापरले असतील कदाचित। त्याचा ह्या इलेक्शनवर काहीच इफेक्ट होऊ शकत नाहीये। सध्या मतदार नक्की कुठे आहे आणि कुठे नाही, मी आत्ताच आपल्याला सांगितलं की नव मतदार हा 38,100 आहे आंबेगाव शिरूर विधानसभेत। ते ज्या दिशेने मतदान करतील
त्या ठिकाणीच आज पुढचा कॅन्डिडेट विन होणार आहे. खरं तर गेली 7 विधानसभा जसं वळसे पाटलांसाठी होत्या, 8वी त्यांच्यासाठी वेगळी होती. पत्रकारिता करताना तुम्हालाही काही वेगळे अनुभव यात आले? नाही, अनुभव असे भरपूर आलेत. यामध्ये प्रामुख्यानं एक अनुभव असा आहे की वळसे पाटलांचा स्वभाव अतिशय मृद आहे आणि ते फारसं बोलत नाहीत, मोजकच बोलतात. आणि या भागामध्ये बैलगाडा हा प्रसिद्ध आहे आणि बैलगाड्याच्या संदर्भात जी लोक त्याला जोडलेली आहेत त्या लोकांशी वळसे पाटलांचे जवळचे संबंध आहेत. त्यांचे वडील कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील हे बैलगाडा घाटात थापलिंगच्या उभे राहायचे आणि या तालुक्यातली सगळ्यात मोठी यात्रा भरायची. त्यामुळं वळसे पाटलांचा शेतकऱ्याची जो कनेक्ट आहे तो फार चांगला आहे आणि त्यांना निवडणूक फारशी ही अवघड आहे असं वाटत नाही. बरोबर, फारशी अवघड आहे असं वाटत नाही, परंतु गेल्या 7 विधानसभा निवडणुका जर पाहिल्या तर एक औपचारिकता असायची, कारण वळसे पाटलांच्या समोर जे उमेदवार होते ते तेवढे तुल्यबळ नव्हते. आणि आता यावेळेला पवारांनी अगदी त्यांचेच जवळचे निकटवर्तीय 32 वर्ष जे देवदत्त निकम त्यांचे शिष्य चेले मानले गेले त्यांना या ठिकाणी उचलून आणलं. तर यावेळेची तशी औपचारिकता राहिली नाही. कसं आहे की गेल्या 7 निवडणुका जर पाहिल्या त्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी हा किंवा शरद पवार हे वळसे पाटलांच्या मागेच होते आणि वळसे पाटलांनी जे 7 विधानसभांमध्ये जो केलेला इथला विकास आहे तो विकास पाहता आंबेगाव तालुक्यातली जनता त्यांच्या मागे जाणं हे या म्हणजे ते जाऊ शकते, जाणार स्वाभाविक आहे. तर यानंतर जरी पवारसाहेबांनी जरी समजा देवदत्त निकमांना यामध्ये आणलं असेल तरी पण शेवटी प्रत्येक माणूस स्वतःची सुरक्षितता पाहतो. जसं की आंबेगाव तालुक्याचा विकास, जसं यांनी सांगितलं की बोगद्याभोवती फिरत होतं पाणी हे आहे, तर पाणी जर गेलं तर मग खरंच आपण असुरक्षित होऊ का? आपल्या आर्थिक हा एक मुद्दा प्रामुख्याने वर आला. तसंच देवदत्त निकमांनी ज्या काही घोषणा केल्या, म्हणजे एक अशी घोषणा केली त्यांनी की आदिवासी भागामध्ये मी जारनी पाणी देणार. ॲक्च्युअल आहे की आदिवासी भाग असा आहे का तिथे ॲक्च्युअल नॅचरल पाणी आहे काय. तुम्ही तिथे एखादी योजना करून पाणी देणार असता तर तो भाग वेगळा आहे. तुम्ही जारनी पाणी देणार म्हणजे काय, लोकांचा ह्या पाण्याकडे निगेटिव्हिटी हे केली गेली. आज आंबेगाव तालुक्याचा पूर्ण जर हे पाहिलं तर असा उभा तालुका आहे. या उभ्या तालुक्यामध्ये क्षेत्र जर पाहिलं जमिनीचं तर काही तुम्ही डिंबा गोडेगाव मंचरपर्यंत काय आलं तर 15-15 गुंठ्याचे शेतकरी आहेत. आणि मग तुम्ही MIDC देणार तर कुठल्या एरियात देणार? मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं भवितव्य काय? आज शेजारच्या तालुक्यामध्ये जी MIDC झालेली आहे ते MIDCच्या माध्यमातून जे लँड माफियांचं वर्चस्व वाढलेलं आहे ते कुठंतरी वळसे पाटलांमुळे थांबलं गेले आणि त्यामुळे एक सुरक्षितता जी लोकांमध्ये आहे, माझी जमीन आहे, मी या जमिनीचा मालक आहे, उद्या जर इथून हे केलं तर माझी सुरक्षितता जाईल, असे पण एक लोकांच्या मनामध्ये होता. त्यामुळं जनतेने थोडंसं ह्या दृष्टीकडून पाहिलं. शरद पवार साहेबांनी जरी त्यांनी गद्दार म्हणून म्हटलं गेलं तरी तो राजकीय पातळीवर देशाच्या पातळीवर काही निर्णय झाला असेल तो असेल, पण स्थानिक जनतेबरोबर तर काही वळसे पाटील गद्दार म्हणून राहिलेलं नाही. परंतु गद्दार म्हटल्यानंतर काही चित्र बदललं इथलं काही जनमानसातलं? नाही, तसं चित्र बदलल्यासारखं काही वाटत नाही. कारण की जसं बोललं जातं आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचं पाणी हे विजन होतं. तसं देवदत्त निकम यांचं विजन काय आहे हे जर विचारलं गेलं आमच्याकडून तर ते विजनच आम्हाला इथं दिसत नव्हतं काही. म्हणजे असं प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचत होतो आणि त्यांना विचारत पण होतो की हे विजन काय आहे बाबा, तुमचा देवदत्त निकम साहेबांचं विजन काय आहे. जसं नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचं विजन पाणी हे आहे, तर मग तसं त्यांनी स्पष्ट केलंय का काही विजन, तर त्याचं उत्तर अजूनपर्यंत आम्हाला भेटलेलं नाही. देवदत्त निकम कुठं प्रभावी ठरले या निवडणुकीत असं दिसलं? मला एकंदरीत काय असं वाटलं नाही, कारण त्यांचं फक्त एकच 40 गाव किंवा इतर असेल फक्त दसक्रिया पूजा करणं हे एवढंच त्यांच्याकडं मुद्दे होते, इतर काही मुद्दे नव्हते त्यांच्याकडं. त्याबाबत वळसे पाटलांनी गेल्या 35 वर्षामध्ये महत्त्वाचा शेतकऱ्यांचा सुप्ता आणली, म्हणजे पाणी, सगळं डिंबा उजवा कालवा, डावा कालवा, अधिक आरोग्याच्या सुविधा, सगळ्या सुविधा वळसे पाटलांनी केलेल्या आहेत. त्यामुळं वळसे पाटलांच्या मागं बहुतांशी आंबेगाव तालुका आहे. त्यात लाडक्या बहिणीचा पण चांगला फायदा होणार आहे.
आणि इतर ह्यांनी या बोगद्यामुळं हे लोकांना आता लक्षात आलं. तिकडच्या हे व्हिडिओ क्लिप पाहिल्या रोहित पवार किंवा उद्धव ठाकरे त्यांनी म्हणले बोगदा होणारच आहे. त्यामुळे लोकांना हे मुद्दे पटले की वळसे पाटील जे म्हणत होते की बोगदा लोक विश्वास ठेवत नव्हते बोगदा ह्या नुसतं तात्पुरतं आहे का काय, पण ज्यावेळी तिकडनं क्लिप आल्यानंतर लोकांना खरं वाटलं की वळसे पाटलांनी खरोखरच शरद पवारांची साथ ह्याच्यामुळे सोडली, या बोगद्यामुळे सोडलेली आहे. त्यामुळे लोक भावनिक होणार नाहीत. वळसे पाटलांनाच 100% मतदान झालं असेल. लाडक्या बहिणीचा त्यातल्या त्यात चांगला फायदा झाला असेल. बरोबर, लाडक्या बहिणीचा फायदा झाला असेल, परंतु आत्तापर्यंतच्या निवडणुका दिलीप वळसे पाटलांच्या फारशा काही लक्षात नसतील. ही निवडणूक कायमस्वरूपी लक्षात राहील. 100% ही निवडणूक चुरशीच झाली. निकम यांनी सुद्धा सुरुवातीला प्रचार यंत्रणा फार चांगली राबवली, म्हणजे त्या बाबतीत दुमत नाही. कारण पवार साहेबांचा त्यांना आशीर्वाद होता आणि पवार ही एक शक्ती आहे या तालुक्यामध्ये, त्याबद्दल काही कोणी तक्रार करत नाही. पण या दोन गोष्टी फरक आहे. जसं पवार साहेबांचे सहकारी विश्वासू दिलीप वळसे पाटील, तसंच गेली 32 वर्ष दिलीप वळसे पाटलांचं सगळी यंत्रणा देवदत्तच्या हातात होती आणि त्यांच्याकडे लोकसभेला त्यांना उमेदवारी दिली होती साहेबांनी. म्हणजे वळसे पाटलांनी त्यांच्यापेक्षा मोठं बदल लोकसभेचं त्यासाठी केलं, परंतु ते पराभूत झाले. मग इकडे लोक म्हणतात की वळसे पाटलावर एवढी पवारांनी टीका केली, पण ते एक शब्द बोललेलं कुठेही उदाहरण नाही. या उलट जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये निकमांनी वळसे पाटलांना आव्हान देण्याचा प्रश्न केला किंवा नको ती टीका केली. हा फरक जे सुज्ञ मतदार आहेत त्यांच्याकडून केला जातो. आणि विकास कामाच्या वरती यांनी सांगितलं, म्हणजे या भागात महाराष्ट्रात एकमेव इथं हॉस्पिटल आहे. तुम्ही पुण्यात गेले YCMला, त्या ठिकाणी सिटी स्कॅनसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. इथं सिटी स्कॅन मोफत आहे. इथं 10 मुलांचं ICU वळसे पाटलांच्या माध्यमातून केलेलं आहे, ते मोफत आहे. आणि आता तांबडेमाळा या ठिकाणी अजून 100 बेडचं हॉस्पिटल सुरू होतंय त्या महिलांसाठी एक दोघांपैकी एक 200 बेडचं इथं हॉस्पिटल. एक मेडिकल कॉलेजची घोषणा केली त्यांनी, त्याचा चांगला परिणाम नव्या पिढीवर झाला. रे मेडिकल कॉलेज जर झालं, जसं इंजिनिअरिंग कॉलेज झालं, हा विकास कामाचा एवढा डोंगर आहे. म्हणजे त्यांच्यावरती 3 गोष्टीबद्दल कोणी बोलू शकत नाही. विकास कामं केली नाही, कुठं भ्रष्टाचार नाही, कोणाच्या कामासाठी कधी काही मागितलं नाही. अन्य तालुक्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे PIची बदली करायची झाली, पत्र घ्यायचं झालं तर काय करावं लागतं, तहसीलदाराची बदली करायची झाली, पत्र घ्यायचं लागलं तर काय करावं लागतं, हे सांगण्यासारखं आपल्याला मीडियाच्या माध्यमातून कळतं. पण ह्या बाबतीत या तालुक्यामध्ये मात्र तो कुठलाही हे नाही, अशी वस्तुस्थिती आहे. खरं तर आत्तापर्यंतच्या 7ही निवडणुका जे वळसे पाटील लढले, तर देवदत्त निकमांच्या खांद्यावरती सगळी प्रचाराची धुरा वळसे पाटलांची होती. त्याचा काही इथं देवदत्त निकमांना काही फायदा झाला डावपेचांमध्ये? त्यांनी तसा काही फायदा उचलल्याचं दिसतंय? नक्कीच झाला. कारण काय आहे की शेवटी जे डाव वळसे पाटील किंवा गुरुजी जे टाकणार होता ते शिष्याला सगळी माहिती होती, त्यामुळे शिष्यांनी ते केलं. परंतु एकच फक्त झालं की शेवटचा डाव गुरुनी तसाच राखून ठेवला, तो शिष्याच्या लक्षात नाही आला. कुठला डाव होता काय आता तो सांगण्यासारखा नाही. शेवटी राजकारणात जे काही डावपेच असतात हे काय असे ओपन केले जात नाही. तर ते त्यांनी जो काय त्यांचे डावपेच आहेत ते म्हणजे कसं आहे की त्यांचा जो जी याची दिशा आहे ती जी असेल, त्यांनी त्यापेक्षा उलटी दिशा चालून तो खेळ त्यांनी संपवला. दुसरी गोष्ट म्हणजे की आंबेगाव तालुक्यामध्ये मुस्लिम वोटिंगसुद्धा जास्त तुतारीच्या बाजूने फिरलं नसावं असं मला वाटतं. त्याचं कारण असं की वळसे पाटील हे पवारांचेच हस्तक होते आहेत. आणि जुन्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकामध्ये ज्या वेळेला वळसे पाटलांचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेला प्रतिभाताई पवार, सुप्रियाताई सुळे हे त्यांना भेटायला गेल्या होत्या. त्यानंतर पवार साहेबांनी स्वतः वळसे पाटलांना फोन पण केला होता. हे आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. म्हणजे राजकारण काही असो परंतु कौटुंबिक नातं या ठिकाणी त्यांचं आजही होतं. अनेक जण तसं बोलतात. त्यामुळेच वळसे पाटील पवारांच्या त्या वक्तव्यानंतर भावनिक या ठिकाणी झालेले होते. मात्र गद्दारीचा जो शिक्का या ठिकाणी बसला त्याचे परिणाम भोगावे लागतील असं वाटतंय वळसे पाटलांना? रे त्याचे परिणाम वळसे पाटलांना भोगावं लागत असं वाटत नाही. कारण आमच्या समवेत आपणही वळसे पाटलांची शेवटची प्रचार सभा प्रसारित केलेली आहे. त्यात वळसे पाटलांची कन्या पूर्वा हिने जे भाषण केलं त्यात त्याचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळं मला नाही वाटत की त्या गद्दारीचा तो काही परिणाम होईल. ठीक.
परंतु लीड कमी होईल असं वाटतंय. 100%. तिथे घासाघास होण्याची अत्यंत अशी हे वाटते सिच्युएशन असणार आहे. कारण की कसं आहे, नामदार साहेबांचं जर विचारलं, नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचं विचारलं गेलं की विकास कामं, म्हणजे विकास कामांवरती सर्वांचा टोला होता. आणि जसं यांनी बोलले गेलं की ते फक्त कुठेतरी लग्न समारंभ किंवा काही दशक्रिया यालाच येण्याचं त्यांचं हे होता. म्हणजे ते कुठेतरी थोडंसं लोकांना आहे की विकास कामं महत्वाची. बरोबर. गेल्या वेळेला 66,000 मतांनी काहीतरी निवडून आले होते. यावेळेला कुठपर्यंत विजयी उमेदवाराचं लीड असू शकतं वाटतं? 35 ते 40 हजारापर्यंत येऊ शकतील वळसे पाटील, असं मला अंदाज आहे. आणि दुसरं असं की वळसे पाटलांनी आतापर्यंत 7 या टर्ममध्ये ना केलेला विकास पाहता वळसे पाटलांच्या पुढं म्हणजे दुसरा नवीन उमेदवार स्ट्रॉंग उमेदवारच नव्हता. आतापर्यंत कसं राष्ट्रवादीतूनच गेलेला उमेदवार त्यांनी समोरच्या शिवसेनेने दिलेला होता. त्याच्यामुळे ना वळसे पाटलांना सगळी माहिती आहे. त्यामुळे वळसे पाटील 100% विजय होणारच आहे, काही बदल नाही. फक्त ते तुम्ही म्हणता ना ते गद्दार शरद पवार बोलल्यामुळे आहे ना वळसे पाटलांनाच फायदा सहानुभूती मिळाली. कारण वळसे हे काय एकच मिनिट, गद्दार बोलल्यामुळे ना लोक चिडली आणि ह्यांनी कामच काय केलेली आहे विरोधकांनी, समोर काहीच काम नाही, शून्य काम. तुम्हालाही असंच वाटतं लीड कमी होईल? लीड कमी होईल, कारण देवदत्त निकम हे लोकांशी कनेक्टेड आहेत. तरुणांचा मोठा संग्रह आहे आणि ते पूर्वी राष्ट्रवादीचंच काम करायचे, त्यामुळं अपेक्षित आहे. त्यांचा संपर्क चांगला आहे. दशक्रिया, लग्न समारंभ, म्हणजे ते दिवसभरामध्ये जेवढे कार्यक्रम आहेत तेवढे अटेंड करतात. सकाळी 7 ते संध्याकाळी 11पर्यंत. कुणाचा वाढदिवस सुद्धा सोडत नाहीत. त्या उलट वळसे पाटलांच्या फॅमिलीकडून तितकासा काही रिस्पॉन्स मिळत नाही. आणि हा मुद्दा आहे, हा सामान्य माणसांना, यापूर्वीचं नेतृत्व या तालुक्यातलं लोकनेते किसनराव मानकिले हेच करायचे. विकास कामं आहे त्यांच्या बाबतीत महत्त्वाची नव्हती, त्यांच्या बाबतीत संपर्क अतिशय महत्त्वाचा होता. आणि तो मुद्दा देवदत्तांनी बरोबर पकडला आणि त्यांनी संपर्क प्रचंड मोठा ठेवला. त्याचा परिणाम मतांवर निश्चित होईल, पण निवडून येण्या इतपत नाही होणार. खरं तर पवारसाहेबांनी राज्यभर अनेक सभा घेतल्या, जेवढे त्यांच्या निकटवर्तीय होते त्यांच्यावरती त्यांनी भाष्य केलं. परंतु गद्दार हा शब्द जो आहे तो अगदी मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दलच या ठिकाणी वापरला. अजित पवारांबद्दल तर ते बारामतीत जाऊन काही बोललेच नाही, कारण तिथं अजित पवारांना सहानुभूती मिळेल असं एक बोललं जात होतं. वळसे पाटलांना सहानुभूती देऊन गेले पवार इथून? नाही, आता याच्याबद्दल नेमकं आता सांगता येणार नाही. पण ज्या वेळेस निकम किंवा त्यांचे कार्यकर्ते पवार साहेबांना भेटत होते त्यावेळेस सांगायचे, साहेब त्यांनी असा प्रचार केला वळसे पाटील कुटुंबांनी, पवार साहेब आमचे आणि पवार साहेबांचे आहे तसेच संबंध आहेत आणि ते कुठेतरी अडचणीत ठरतंय, तुम्हाला बोलावं लागेल, हे सतत त्यांच्याकडे सांगितलं गेलं. आणि पवार साहेबांनी म्हणतात आपल्याच कुठल्या तरी एका चॅनेलला इंटरव्ह्यू देताना सांगताना का मला चिठ्ठी आली, सांगितलं याच्यावर बोला. कारण सुरुवातीच त्यांचं भाषण पाहिलं तर सुरुवातीला काहीच नव्हतं आणि नंतर मात्र त्यांनी तो मुद्दा हे केला आणि तो एवढा अटॅक केला की बॉम्ब टाकावा तसा झाला उलटा. पण आता त्याचं प्लस होतंय का मायनस होतंय हे उद्याच कळेल त्याच्यामध्ये. कारण कधी कधी पवार साहेबांची वक्तव्य बऱ्याच ठिकाणी असतात, त्याचा वेगळा अर्थ असतो त्याचा. मग आता पवार साहेब कुठल्या दृष्टीने बोलले, यांना सहानुभूती मिळावी म्हणून बोलले का मिळू नये म्हणून बोलले, हे उद्याच कळू शकेल. काही शक्यता आहे दिलीप वळसे पाटलांचा पराभव होण्याची? शक्यता म्हणजे याच्यामध्ये की कलमोडीचं धरण, त्याच्यानंतर डिंबे धरणाचं हे आपलं पांडवदरा धरण, म्हाळसाकांत योजना, हे ज्या योजना आहेत किंवा 42 गावांमध्ये पाणी टंचाई, हा जो काही भाग आहे हा पाण्याचा प्रश्न वळसे पाटलांना अडचणीचा ठरू शकतो. त्याच्याबरोबर भीमाशंकरचा जो विकास आहे, जी त्यांनी 2005मध्ये ते उच्चतंत्र शिक्षण मंत्री होते तेव्हा शिर्डीच्या धर्तीवर त्यांनी विकास करणार, वृंदावन गार्डन, डिंबे धरणाचं, या ज्या घोषणा आहेत ह्या काही अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. या त्यांच्यासाठी अडचणीचा मुद्दा नक्की आहे. परंतु त्या देवदत्त निकमांना विजयी ठरवू शकतात का? ठरवू शकतात. असं थोडाफार काय होतं की आज नवीन यंग जनरेशन आज मतदानासाठी मार्केटमध्ये येत आहे. पूर्वीच्या लोकांना माहिती आपली की एक 15-20 वर्षापूर्वी परिस्थिती काय होती ना आज 15 वर्षानंतर आपण कोणत्या परिस्थितीत आहोत. परंतु यंग जनरेशन यांचं मत कुणीच जाणू शकत नाही, कारण त्यांना पास्ट माहीत नाही आहे, पुढेचा येणारा काळ माहीत नाही.
त्यामुळे नक्कीच त्यांना निकमांना या यंग जनरेशनचा फायदा होऊ शकतो त्यांच्या मताचा. बरोबर. तर गेली 7 विधानसभा दिलीप वळसे पाटलांसाठी इथली निवडणूक म्हणजे एक विजयाची औपचारिकता ठरायची. यावेळेला शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांचेच चेले देवदत्त निकमांना रिंगणात उतरवल्यामुळं इथली लढाई जी आहे ती या ठिकाणी काटेकी टक्कर अशा प्रकारची झालेली आहे. मात्र मतदारांनी नेमका काय कौल दिला असेल हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला, कारण हे सगळे मातबर पत्रकार आहेत. यांनी तर अगदी 8 विधानसभांचं या ठिकाणी वृत्तांकन केलेलं आहे. त्यामुळं यांची मतही या ठिकाणी जाणून घेणं महत्त्वाचं होतं. निकाल काय असेल हे पुढच्या काही तासामध्ये स्पष्ट होईल. दिलीप वळसे आमदार होतील की देवदत्त निकमांना इथला मतदारांनी संधी दिली आहे हे उद्या स्पष्ट होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.